मराठी माध्यम इयत्ता 8वी विषय गणित. प्रकरण 11 सांख्यिकी. या प्रकरणात आपण खालील बाबींचा अभ्यास करणार आहोत. मध्य म्हणजे काय, विभाजित स्तंभालेख म्हणजे काय, त्याचप्रमाणे शतमान स्तंभालेखाची सुद्धा माहिती घेणार आहोत. जरा आठवा बरं, सरासरी म्हणजे काय. दिलेल्या संख्या समूहात जेवढे प्राप्तांक असतात त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करून प्राप्तांकांच्या संख्येने त्या बेरजेस भागून सरासरी काढतात. आणि तुम्हाला आठवतच असेल, सरासरी काढण्यासाठी सूत्र आहे सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. या सूत्राने आपण 7वी इयत्तेत सरासरी काढली होती. आता अजून काही शब्दांच्या विषयी माहिती घेऊयात आपण. सांख्यिकी. सांख्यिकी ही एक गणिताची शाखा आहे. घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिक माहिती गोळा करणे, त्या माहितीचा अभ्यास करून काही निष्कर्ष मिळवणे या शाखेला सांख्यिकी म्हणतात. मध्य किंवा मध्यमान म्हणजे काय. अंकगणितीय सरासरीस मध्य किंवा मध्यमान असे म्हणतात. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. सिग्मा fi छेद n. आता आपण सराव संच 11.1 चा अभ्यास करूयात. पहिलं गणित आहे. पहिलं उदाहरण, इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. त्यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी पुढील चौकटी पूर्ण करा. तर अशा प्रकारे ही आपल्याला सारणी दिलेली आहे. ह्या चौकटी दिलेल्या आहेत आणि चौकटीत भरलेल्या लाल जे अक्षर आणि संख्या आहेत त्या आपण भरायच्या आहेत. तर बघा, रोपांची संख्या म्हणजे याला सांख्यिकीच्या भाषेत प्राप्तांक म्हणतात, ते xi ने दर्शवतात. विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता, ती fi ने दर्शवतात. एक रोपे लावलेली विद्यार्थी एकूण 4 आहेत, 2 रोपे लावलेली विद्यार्थी 6 आहेत, 3 रोपे लावलेली विद्यार्थी एकूण 12 आहेत आणि 4 रोपे लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8 आहे. इथे fi xi म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 1 4 1 4, 6 दुनी 12, 12 त्रिक 36, 8 चोक 32. इथे n म्हणजे एकूण प्राप्तांक. या सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 ला 0, अच्छे आले 2, 2 अधिक 1 3. आणि इथे या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 2 आणि 6 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 ला 4, झाला 1, 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 84. त्यानंतर सूत्र वापरायचे, मध्य बरोबर सिग्मा fi xi छेद n. 84 छेद 30. 84 ला 30 ने भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येईल 2.8. उदाहरण क्रमांक 2. एकलारा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये पुढील सारणी दिली आहे. सारणी पूर्ण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारची सारणी आपल्याला प्रश्न दिलेली आहे आणि हे प्रश्न विचारलेले आहेत. बघा, हे 20 युनिट आहे वापरलेलं. आपण 30 युनिट वापरलेलं कुटुंब आहेत 7, 45 युनिट वापरणारे कुटुंब 2 आहेत, 60 युनिट वापरणारी कुटुंबे 8 आहेत, 75 युनिट वापरणारी कुटुंबे 5 आहेत, तर 90 युनिट वापरणारी कुटुंबे 3 आहेत. आणि हे 4 प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. आता बघा, पहिला प्रश्न, 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती. मग इथे 45 युनिट कुठे दिसते, 2 नंबरला. त्याच्या पुढे कुटुंबांची संख्या लिहिलेली आहे. बघा किती आहे ही, 2. म्हणून 45 युनिट वीज वापरणारी एकूण 2 कुटुंबे आहेत. दुसरा प्रश्न बघा,
ज्या प्राप्तांकांची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता? इथे बघा 5 वारंवारता कोणत्या प्राप्तांकाची आहे? 75. म्हणून उत्तर आलं प्राप्तांक 75 ची वारंवारता 5 आहे. तिसरा प्रश्न n बरोबर किती आणि सिग्मा fi बरोबर किती? n म्हणजे यांची बेरीज करायची आहे. 5 अधिक 3 8, 8 अधिक 8 16, 16 अधिक 2 18, 18 अधिक 7 25. इथे दिलेलंच आहे आपल्याला 25 आणि म्हणून इथे आपलं n 25 आलं पाहिजे. आणि या सगळ्यांची बेरीज, ही बेरीज कशी करणार आहोत? या दोघांचा गुणाकार. 7 गुणिले 3 21, 1 0 210, 45 दोन्ही 90, 60 गुणिले 8 480. हा गुणाकार करायचा आणि या सगळ्यांची बेरीज करायची. ही बेरीज येणार आहे 1425. मग सूत्र वापरायचे. मध्य बरोबर सिग्मा fi छेद n. किमती लिहायच्यात. याची किंमत एवढी आलेली आहे, n एवढा आहे. भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर येणार आहे 57. तिसरा प्रश्न आहे, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. वारंवारता सारणीचा वापर करून मध्य काढा. इथे प्राप्तांक दिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर वारंवारता सारणी आपण या प्राप्तांकांच्या सहाय्याने तयार करणार आहोत. वारंवारता सारणी तयार करण्यासाठी दिलेल्या प्राप्तांकातील सर्वात लहान अंक आणि सर्वात मोठा अंक शोधायचे आहेत. इथे आपण पाहिल्यानंतर निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की सुरुवात 1 पासून झालेली आहे, मग 2 3 4 5 6 आणि सर्वात मोठा प्राप्तांक 7 आहे. 7 पेक्षा मोठी संख्या इथे नाही आहे. मग आपण वारंवारता सारणी बनवूयात. सदस्यांची संख्या प्राप्तांक xi 1 ते 7 आहेत. ताळ्याच्या खुणा कशा करायच्या आहेत? 1 हा प्राप्तांक किती वेळा आला आहे तो मोजायचा. 1, मग 1 खूण करायची, परत इथे 1 अजून 1 आलेला आहे, मग ही दुसरी खूण करायची. खालच्या ओळीत 1 नाहीये, मग 1 हा प्राप्तांक एकूण 2 वेळा आलेला आहे आणि पुढच्या तक्त्यात 1 आणि 2 चा गुणाकार. 2 गुणिले 1 2. आता 2 हा प्राप्तांक बघूयात. बघा 2 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा आलेला आहे एकूण. आता 4 पर्यंत उभ्या ओळी करतात आणि पाचवी जी खूण असते ती आडवी करतात. हे झाले एकूण 5 6 7 8. 2 हा प्राप्तांक 8 वेळा आलेला आहे. 8 गुणिले 2 16. त्याचप्रमाणे आपण ही संख्या पाहिल्या तर 3 हा प्राप्तांक 7 वेळा आलेला आहे. 4 हा प्राप्तांक इथे 8 वेळेला आलेला आहे. 5 7 वेळेला आलेला आहे. 6 6 वेळी आलेला आहे आणि 7 हा प्राप्तांक फक्त 2 वेळी आलेला आहे. इथे आणि इथे 2च वेळी आलेला आहे. मग ह्या आपण ताळ्याच्या खुणा केल्या. किती खुणा आहेत ते लिहिलं. या दोघांचा गुणाकार केला, तो या शेवटच्या तक्त्यामध्ये लिहिला. मग या सर्वांची बेरीज 40 येणार आहे. प्रश्नातच दिलेला आहे 40 कुटुंब आहेत. यांची बेरीज केली 156 आली. सूत्र वापरायचं आहे. मध्य बरोबर सिग्मा fi छेद n. ही बेरीज आपली 156 आहे आणि ही प्राप्तांक आपले आहेत 40. उत्तर येणार आहे आपलं 3.9. म्हणून मध्य आला आपला 3.9. सदस्यांचे मध्यमान बरोबर 3.9. शेवटचं उदाहरण पाहणार आहोत आपण. उदाहरण क्रमांक 4. मॉडेल हायस्कूल नानपूरने विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या पुढील प्रमाणे आहे. वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. इथेही आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. मग प्राप्तांक बघा 1 2 3 4 आणि 5. 5 पर्यंत प्राप्तांक आहेत. 5 पेक्षा मोठा अंक नाहीये इथे. मग आपण बघूयात. प्रकल्पांची संख्या म्हणजे हे 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर ताळ्याच्या खुणा. 1 हा अंक किती वेळा आला आहे? 1 2 3. 3 वेळा आलेला आहे अंक. 3 उभ्या खुणा केल्या, 3 लिहिलं. 3 गुणिले 1 3. 2 हा प्राप्तांक बघा 1 2 3
4, 5 आणि 6 वेळा आलेला आहे. मग आपण त्याच्या खुणा केल्या 6, 6 दोन्ही 12, 3 हा प्राप्तांक मोजला तर पूर्ण याच्यात 6 वेळा आलेला आहे. 4 हा प्राप्तांक 3 वेळा आलेला आहे आणि 5 हा प्राप्तांक फक्त 2 वेळा आलेला आहे, 1 आणि 2. मग आपण गुणाकार केला 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 4 त्रिक 12, 5 दुने 10. मग सूत्रामध्ये किमती मांडायच्यात. ही बेरीज एकूण 20 आहे, इथे लिहिलेलं आहे 20. सूत्रामध्ये किमती मांडल्या 55/20, 2.75. म्हणून सामग्रीचा मध्य आला 2.75. अशा प्रकारे या सराव संचातील उदाहरणे तुम्हाला समजली असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. परत आपण पुढील उदाहरण संग्रहाची उदाहरणे पाहणार आहोत. धन्यवाद.